ओम परब्रह्माय नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। समाधानी जीवन जगण्यासाठी माणसाने फक्त दोन गोष्टी कधी विसरायच्या नाहीत। अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नसतं। म्हणून स्वामी आपल्याला सांगत असतात, चुकीतून तुम्ही काहीतरी शिकला तर ती चूकही मौल्यवान ठरत असते। म्हणून चुकीला तुम्ही कधी असं समजू नका की आयुष्यात कोणी चुकत नाही। सर्वच चुकतात आणि सर्व चुकीतूनच शिकत असतात। म्हणून चुका या आयुष्यात झाल्याच पाहिजे आणि त्या झाल्यावरच आपल्याला अनुभव येत असतात। म्हणून मित्रांनो, स्वामींवर तुम्ही फक्त भरोसा ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा। आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामी भक्तांनो, तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल आणि सर्व काही मिळेल। आणि मी स्वामींचरणी एकच प्रार्थना करतो की तुमच्या सर्वांच्या प्रार्थना स्वामी लवकर ऐकू देत आणि स्वामी तुम्हाला सर्व काही मनासारखं देऊ देत, ही स्वामींचरणी प्रार्थना। संयम ही कडू वनस्पती आहे, पण त्याची फळे नेहमीच गोड असतात। म्हणून प्रयत्न सोडू नका। सुरुवात नेहमीच कठीण असते आणि कठीण सुरुवातीतूनच आपण भरपूर वरही येत असतो। म्हणून ज्याचं मन शुद्ध असतं त्याचं नशीब नेहमी चांगलं असतं। संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजूत घेण्याची कला दोघांमध्येही असली पाहिजे। आणि ती कला असली तरच आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो। म्हणून सुखापेक्षा दुःखामुळे मिळणारे ज्ञान हे सर्वोत्तम असते। आणि आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरी चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे कडून स्वतःला लाचार बनवून घ्यायचं नाही, एवढं फक्त लक्षात ठेवायचं। स्वामी म्हणतात, न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय नक्कीच त्यांना कळत नाही। म्हणून उगीच विनाकारण कोण कुणाच्या आयुष्यात येत नाही। आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्यांची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते। म्हणून भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपलीच कधीच नसतात, कारण नात्यांचे पानवटे व त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात। म्हणून निस्वार्थपणाने फक्त स्वामींची भक्ती करा, ते तुम्हाला कधीच धोका देणार नाहीत आणि तुमच्या मनोकामनाही पूर्ण लवकरच करतील। आणि स्वामी चमत्कार हा शेवटच्या क्षणापर्यंत होत असतो, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा। आयुष्यात तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका। तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती मात्र नक्की शोधा मित्रांनो। म्हणून अशा व्यक्तीसोबत जर आपण राहिलं तर आपल्यालाही मोकळं मोकळं वाटतं आणि एकटं सुद्धा वाटत नाही। म्हणून खूप हुशारीपेक्षा चिमूटभर विवेक कधीही श्रेष्ठ असतो। आणि स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा, हेच खरं आयुष्य आहे। आणि आपण स्वतः जगलं तर आपण आयुष्य जगलो, नाहीतर आपण काहीच केलं नाही असा त्याचा अर्थ होतो। मित्रांनो, सर्वच दिवस हे शुभच असतात, फक्त आपलं मन निर्मळ असायला पाहिजे आणि आपल्या मनामध्ये कोणत्या गोष्टीचा धाक आणि कोणत्या गोष्टीची शंका मात्र असायला नको। जिथं चुकतंय तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवा। जगाला नाही पण मनाला नक्की समाधान तुमच्या मिळत राहील। म्हणून हातातलं गेलं तरी नशिबातलं जात नाही, म्हणून प्रयत्न करत राहिले पाहिजे। टेन्शन आणि डिप्रेशन माणसाला तेव्हाच येतं जेव्हा तो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचा विचार आपल्या आयुष्यात करत असतो। म्हणून जी व्यक्ती स्वतःच्या घरात असमाधानी असते तीच व्यक्ती दुसऱ्यांच्या घरात काड्या करून असमाधान पसरवत असते। म्हणून असं आपण कधी विचार करू नये आणि असं आपण कधी करूही नाही। म्हणून गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो। पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ही ऐकायला लावत असते। म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्त्वाचा असतो, कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे नक्की शिकवत असतो। म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्त्वाचे आहे, पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे पण गरजेचे आहे। म्हणून जीवनात संकटे हे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे। त्यामुळे संकटावर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य आहे आणि आपण ते केलेच पाहिजे। आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका, कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्की शिकवत असते। म्हणून मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही,
कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे जिंकू शकत नाही, यावर तुमचा विश्वास हा ठाम राहायला हवा. आणि जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात आणि ते तुमच्या आयुष्यात नक्कीच येतात, कारण परमेश्वराने त्यांना पाठवलेलं असतं आणि तुमचं आयुष्य त्याने उजळून जातं. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्वाचे आहे, कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य होत नाही. म्हणून इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद असते आणि त्यामुळे इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तरी त्याचा सामना करून त्यावर मात मात्र नक्कीच करता येते. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका, कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणताही त्याग आणि किंमत मोजल्याशिवाय मिळेल. म्हणून प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी आपल्याला किंमत ही मोजावीच लागत असते आणि ती किंमत आपण मोजली तरच आपल्याला चांगल्या गोष्टी या मिळत असतात. म्हणून मित्रांनो, मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावल्यास आपल्या नशिबावर अवलंबून राहता आपले ध्येय साध्य करून गुण विकसित करू शकतो. आणि यशस्वी व्यक्तींच्या जीवनात विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे, कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत करत असतात. आणि प्रत्येकाला कशाचा ना कशाचा छंद हा असतोच आणि तो असलाच पाहिजे. म्हणून यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नातून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करता येतील आणि आपल्याला त्या स्वीकारही करता येतील. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. म्हणून कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे, कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य हे पूर्ण होत नसते. आणि जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो, कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद अजिबात देत नाही. आणि एखादे ध्येय सत्यात उतरवण्यासाठीचा मार्ग सोपा असेलच असे नाही. कुठे तुम्हाला 2 पावले मागे घेण्याची वेळही येऊ शकते आणि अशा परिस्थितीत मनावर ताबा ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागते. म्हणून कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही, कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ ही चांगली परिस्थिती आणू नक्की शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र आहे. आणि आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखावर अवलंबून नसते, तर त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे गरजेचे मात्र असते. म्हणून निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे, कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्यासोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय हे घ्यावेच लागतील. आणि जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळ दुःख जेव्हा येतात ना तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता निर्माण होत असते. आणि आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे, कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे सोडतात. आणि जगताना संघर्ष करावा लागतो हे सत्य आहे, आणि त्याचबरोबर संघर्षाचा सामना करताना संयम ठेवावा लागतो हे सुद्धा सत्य असले तरी आपला संयम ही आपली कमजोरी बनवून देता ताकद नक्कीच बनवा. आणि स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्वाचा आहे, कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपणास स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असते. आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्याची आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हेच प्रयत्न विजय खेचून आणत असतात. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे, कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतरच तुमच्या प्रगतीच्या मार्गावर येऊ शकाल आणि तुम्ही प्रगती ही करू शकाल. म्हणून जीवन जगताना समस्या येतात, या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकाल. आणि जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार याचा सामना करावाच लागतो, कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला असतो आणि ठरलेला आहे सुद्धा. म्हणून आयुष्य जगणे म्हणजे हे सुद्धा एक साहसाचे काम आहे. आणि कारण आपल्याला सर्व काही मिळाले तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न हे आपल्याला करावेच लागत असतात.
आणि जर काही नसल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संघर्ष हा करावाच लागत असतो. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे. आणि जीवनाचा प्रवास हा अनिश्चिततेने भरलेला आहे. कधी सुख मिळेल तर कधी दुःखाला सामोरे जावे लागणार आहे. आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढवून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे. आणि म्हणून तरच आपण आयुष्यात प्रगती पथावर जाऊ शकतो. आणि आयुष्यात जे मिळाले आहे आणि जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा हे सकारात्मक विचार घेतील. आणि मग हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य नक्कीच घडवतील. म्हणून जबाबदारी म्हणजे स्वतःला सावरून जीवनातील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास स्वतःला समर्थ बनवून आपली जी जबाबदारी आहे ती यशस्वीपणे पार पाडणे हेच असते. आणि परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण बनू शकते. आणि कल्पनाशक्ती असल्याशिवाय कोणतेही ध्येय सत्यात उतरवता येत नाही. कारण जेव्हा आपले मन एखाद्या गोष्टीची कल्पना करते तेव्हा आपण ती गोष्ट किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतो. आणि हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देत असतात. आणि जीवनात चुका, अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरतात. कारण यांना सामोरे न जाता कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. आणि खडतळ काळ आपणास सामर्थ्यवान बनवत असतो. आणि एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती त्या सामोरे गेल्यास आपली भीती नाहीशी करून आपण आत्मविश्वास वाढवेल. त्यामुळे ती परिस्थिती कशी असली तरी मन एकाग्र करून खंबीरपणे उभे राहणे आपले काम मात्र नक्कीच असते. म्हणून प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद किंवा कृती कधीही महत्त्वाची असते. कारण अडचणीत किंवा दुःखात असणाऱ्या माणसास प्रत्यक्ष मदतीची गरज असते आणि ती मदत आपण केलीच पाहिजे. जीवनात यश मिळवण्यासाठी आपण जिथे फायदा किंवा वाट सोपी असेल असे क्षेत्र निवडतो. असे करताना आपण हे विसरतो की ज्या क्षेत्रास आपण अवघड समजतो तिथे यश मिळवण्याची शक्यता जास्त असते. कारण तिथे गर्दी कमी असते. म्हणून जीवनात कौतुक करणाऱ्यांपेक्षा एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन देणारी व्यक्ती महत्त्वाची असते. कारण कौतुक हे एखादी चांगली गोष्ट केल्यास होते तर प्रोत्साहन हे चांगली गोष्ट करण्यास प्रेरणा देत असते. म्हणून अनुभवातून मिळालेले ज्ञान यामुळे महत्त्वाचे आहे की ते आपल्याला कमी वयात जीवनातील वास्तविकता लक्षात आणून देत असते. म्हणून ध्येयाची पूर्तता प्रयत्न, त्याग, नियोजन, प्रत्यक्ष कृती याशिवाय अशक्य आहे. आणि त्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुमचे पूर्ण समर्पण आवश्यक नक्कीच आहे. आणि माणसाचे मन हळवे असेल तर चालेल पण दुबळे नसावे. कारण दुबळे मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्काचा विषय असेल तिथे तुमचे मन कठोर करून निर्णय घेतला पाहिजे. आणि एखाद्याच भाग्यवान किंवा नशीबवान समजून स्वतःची तुलना करू नका. कारण जगात प्रत्येक व्यक्तीला हे मिळालेले जीवन परिस्थिती वेगवेगळी असते. आणि त्यानुसार तुम्ही निर्माण केलेली तुमची छोटीशी ओळख सुद्धा तुमचे कर्तृत्व आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकते. आणि चांगल्या काळापेक्षा वाईट काळाने खूप महान व्यक्ती घडविल्या आहेत. आणि त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता अशा परिस्थितीवर मात करणे आवश्यक होऊन जात असते. आणि जीवनात सगळ्यांना खुश ठेवणे शक्य नाही. त्यामुळे असे करताना आपलीच किंमत राहत नाही. आणि त्यामुळे योग्य निर्णय घेऊन स्वाभिमान आणि स्वतःची ओळख टिकवणे हे गरजेचे होऊन जात असते. आणि दुःखात, संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या. कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त गरज वाटत असते. आणि शिस्त आपल्याला हे शिकवते की वर्तमान काळात मिळणाऱ्या आनंदाचा किंवा क्षणिक सुखाचा त्याग केल्यास त्याचा फायदा आपणास भविष्यकाळ चांगला करण्यास होतो. म्हणून फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून टिकवणे महत्त्वाचे आहे. मग तो पैसा असेल किंवा मग माणसे. कारण वेळेला किती उपयोगी पडतात याचा विचार केला तर मग सत्य परिस्थिती आपल्या लक्षात येत असते. आणि शिक्षणातून, पुस्तकातून मिळालेले ज्ञान माणूस विसरेल पण जीवनात आलेल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान कधीही विसरू शकत नाही. हे माणसाच्या जीवनातील वास्तव आहे. आणि यश मिळाले म्हणजे ते कायमचे नसते तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. आणि तसंच अपयश म्हणजे शेवटी कधीच नसतो. आणि त्यामुळे अपयशानंतर प्रयत्न करणे थांबवू नका आणि प्रयत्न चालू ठेवा. जीवनाचा प्रवास हा आपल्या साथ देणाऱ्या व मदत करणाऱ्या लोकांसोबत करा. कारण असे लोक स्वतःही यशस्वी होतील आणि तुम्हालाही नक्कीच यशस्वी करतील. म्हणून एखाद्या ओसाड
अशा माड रानावर छोटेसे रोपटे उगवण्याचे धाडस करते, त्यावरून आपल्याला कितीही प्रतिकूल कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा नक्कीच मिळते. आणि तुमच्या मनगटात आणि व्यक्तिमत्वात इतकी ताकद निर्माण करा की तुम्ही कोणत्याही प्रसंगांचा सामना कराल. कारण जीवनात काही ठिकाणी तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढावेच लागेल आणि मग खंबीरपणे उभे राहावे लागेल. म्हणून ते उभे तुम्ही नक्कीच राहिले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही तयारीही भरपूर केली पाहिजे. स्वतः मेहनत कष्ट करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करा, कारण हे असे अस्तित्व तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तसेच तुम्हाला तुमच्या केलेल्या कष्टाची जाणीवही करून देत असते. म्हणून संकटाच्या संघर्षाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो आणि त्यामुळे निराश न होता प्रयत्न करून संकटावर मात करणे महत्त्वाचे असते. म्हणून एकटेपणा हा कमजोरी नाही तर आपली ताकदही बनू शकतो. कारण जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुम्हाला तुमची ताकद लक्षात येईल, तसेच तुम्हाला स्वतःवरील विश्वास वाढेल आणि पुढे हाच स्वतःवरील विश्वास तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा देईल. म्हणून जीवनात जे निर्णय अवघड असतात तेच निर्णय आपल्या आयुष्यासाठी योग्य ठरतात आणि त्यामुळे भीत जगण्यापेक्षा ठाम निर्णय घ्यायला तुम्ही शिकले पाहिजे. आणि जीवनाचा प्रवास कधीच आपण ठरवल्याप्रमाणे होत नाहीत, त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन संकटांना सामोरे जावे, तसेच जिथे शक्य असेल तिथे आपला मार्ग बदलून संकट टाळावे. म्हणून तुमच्या साम्राज्याचा पाया इतका मजबूत ठेवा की जो कोणत्याही परिस्थितीचा सामना करेल. कारण जर पाया मजबूत नसेल तर मग एखादी इमारतही उभी राहू शकत नाही आणि उभी राहणार सुद्धा नाही. आणि जीवन जगताना धाडस खूप महत्त्वाचे असते. जेव्हा तुमच्यात धाडसी वृत्ती निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रयत्न करता, कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट तुम्हाला साध्य करता येत नाही. आणि प्रत्येक व्यक्तीने आयुष्य जगताना आपल्याला मिळालेला सल्ला विचारात घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाची तपासणी करावी, कारण एखादा सल्ला आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. आणि तुम्ही स्वतःचे ध्येय असे निवडा ज्यात तुम्ही इतरांपेक्षा चांगले करू शकता. कारण तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे तुमच्या गुणवत्तेचा विचार नक्कीच केला जाईल. आणि समाजात एखादा नवीन बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी. कारण आपण इतिहास बघितला तर एखाद्या क्रांतिकारी बदलाची सुरुवात एका व्यक्तीने केलेली आहे आणि त्याच्यापासून समाजाने प्रेरणा घेऊन बदल स्वीकारलेले सुद्धा आहेत. म्हणून आपल्या शैक्षणिक काळात आपल्याला मिळालेले ज्ञान आणि वास्तविक जीवनात येणारी संकटे अनुभव यावरून असे लक्षात येते की आपण फक्त परीक्षार्थी न बनता ज्ञान मिळवून स्वतःचे व्यक्तिमत्व घडविणे आवश्यक नक्कीच आहे. आणि जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा, कारण नशीब सुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने उभे राहत असते आणि ते शेवटपर्यंत उभे सुद्धा असते. म्हणून आयुष्यात संघर्ष किती करावा लागला तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेवा, कारण तुम्ही केलेले प्रयत्नच तुम्हाला यश मिळवून देतील. आणि कष्ट तोपर्यंत करा जोपर्यंत आपण पाहिलेले एखादे स्वप्न आपण सत्यात उतरवत नाही. कारण वर्तमान काळातच आपल्याला ही संधी नक्कीच देतो आणि वर्तमान काळाची संधी आपल्याला देत असतो. आणि म्हणून त्या वर्तमान काळात जगायला आपण शिकले पाहिजे आणि विचार त्यानुसारच केला पाहिजे. जो माणूस पर्याय निर्माण करतो त्याच्या वाटेला कधीच अपयश येत नाही. म्हणून पर्याय तुमच्याजवळ नक्कीच असला पाहिजे आणि दोन गोष्टींवर तुम्ही काम नक्कीच केलं पाहिजे. म्हणून स्वतःवर असलेला विश्वास आणि ध्येयपूर्तीसाठी केलेले योग्य नियोजन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्याचा मार्ग सोपा करत असतात. आणि प्रचंड धैर्य बाळगून कणखर व्हा, कारण जेव्हा संघर्षाचा काळ येईल तेव्हा हे धैर्य तुमच्या कामी नक्कीच येईल. आणि आयुष्यात तुमची वेळ चांगली असेल तर तुमच्यासोबत खूप लोक असतील, परंतु जेव्हा वाईट परिस्थिती येते तेव्हा तुम्हाला साथ देणाऱ्या व्यक्तींचा शोध घ्या. आणि तो शोध घेतला तर तुम्ही भरपूर पुढे जाल आणि तो शोध घेताना तुम्ही भरपूर कमवालही. आणि तुम्ही एवढं कमवलेलं असेल की तुमच्याकडे सर्व काही असेल आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त सुद्धा होईल. म्हणून जीवनात कुठे नाकारले म्हणून कुणाचे श्रेष्ठत्व कमी होत नाही, कारण या जगातील प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी ही एकसारखी नसते. प्रत्येक झाड फळ देतेच असे नाही, काही झाडे सावलीही देतात. म्हणून सावली देणाऱ्या झाडांचे महत्त्व कमी होत नाही. आणि त्याचप्रमाणे आयुष्यातही प्रत्येक गोष्ट ही प्रसंग काहीतरी शिकवून जातो. म्हणून यशाचा मार्ग हा फक्त तुमचा आणि तुमचाच असतो. या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावे लागते आणि तुमच्यासाठी चालणारे कोणीही नसते. मग तुम्हालाच कष्ट करायला लागतील आणि तुम्हालाच भरपूर काही गोष्टी बघायला सुद्धा लागतील. म्हणून सांगण्यापेक्षा समजवण्यावर, घेण्यापेक्षा देण्यावर आणि बोलण्यापेक्षा कृती करण्यावर माणसाचा भर असायला हवा. आणि जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे
तो ब्रह्मांडाचा मालक कमजोर नाही आणि आपले भाग्य नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. म्हणून तुम्ही आयुष्यात वेळेला वेळ आणि देणारी माणसे वेळेवर भेटली ना तर चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. म्हणून प्रतिभा बुद्धिमत्ता सगळ्यात असते, पण त्याच्यानुसार जगण्याचे धैर्य मात्र सगळ्यांमध्ये नसते. म्हणून कौतुक ही अशी संजीवनी आहे जी आत्मविश्वास गमावलेल्या पुन्हा जगण्याचे बळ देत असते. आणि विश्वास आणि आशीर्वाद कधी दिसत नाहीत, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. आणि ज्याप्रमाणे झाडांची पाने गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही, त्याच प्रकारे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस आपल्याला येत नाही. आणि आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकला हे जास्त महत्त्वाचे आहे. आणि तेच आपण शिकायला हवे. आणि ते शिकले तर आपण माणसे ओळखायला सुद्धा शिकतो. म्हणून तुमचा वजीर गेला म्हणजे पराभव झाला असे समजू नका. एक प्यादे तुम्हाला विजय मिळवून देऊ शकते आणि फक्त लढण्याची तुम्ही हिंमत ठेवली पाहिजे. पश्चाताप भूतकाळ बदल घडवू शकत नाही आणि काळजी भविष्याला आधार देऊ शकत नाही. म्हणून वर्तमान काळात प्रयत्न आणि मेहनत तुम्ही करायला शिकली पाहिजे. स्वाभिमान दुखावल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा निर्माण होत नाही. आणि पुढे हीच इच्छा तुमचे अस्तित्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देत असते. आणि नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. म्हणून महत्त्वाची असते ती फक्त जिद्द. आणि ती जिद्द तुम्ही तुमच्या जवळ ठेवली पाहिजे. प्रत्येक प्रयत्नात कदाचित यश मिळणार नाही, परंतु जर प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले तर नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे. आणि जो व्यक्ती सातत्याने प्रयत्न करत असतो त्याला एक ना एक दिवस यश हे नक्की हमखास मिळत असते. आणि प्रत्येक गोष्टीत तक्रार करणारे हार लवकर पत्करतात आणि प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढणारे जिंकण्याच्या उद्देशाने वाटचाल नक्कीच करत असतात. म्हणून मित्रांनो, शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्याला दृष्ट निश्चयावर अवलंबून असते. म्हणून दृष्ट निश्चय तुमच्याजवळ असायला हवा. आणि नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी असतात आणि दिसतात सुद्धा. आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणींमध्ये संधी दिसेल. म्हणून फक्त सकारात्मक विचार करा आणि चांगल्या विचारानेच माणूस हा श्रेष्ठ होत असतो आणि माणूस श्रेष्ठत्वाला सुद्धा जात असतो. म्हणून हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश आपल्याला मिळून जात असते. आणि कोणी तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, तुमच्या स्वतःवरील विश्वासावर ठाम राहा. तुम्हाला कुणाच्या मदतीची गरज अजिबात भासणार नाही. आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ज्ञानासोबतच तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता हे पण तितकेच महत्त्वाचे असते. आणि अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत. म्हणून परिश्रम तर सगळ्यांनाच करावे लागतात आणि तुम्हालाही जीवनात ते परिश्रम करावेच लागणार आहेत. फक्त त्यासाठी तुम्ही तयार राहायला शिका. जीवनात जर स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर कठीण परिस्थिती आव्हाने सामोरे जाताना ते जाऊन शून्यातून विश्व निर्माण आपल्याला करायलाच लागते. आणि शून्यातून प्रत्येक व्यक्ती विश्व निर्माण करत असतो आणि प्रत्येक व्यक्तीला त्याची जाणीव सुद्धा असते. म्हणून मान सन्मान मागून मिळत नाही तर तो कमवावा लागतो. आणि तो कमवण्यासाठी आयुष्यात काहीतरी वेगळं आपल्याला करावेच लागणार आहे. म्हणून भाग्य संधी देते, पण कठोर परिश्रम मेहनत नक्कीच यश मिळवून देत असते. आणि ज्ञानी माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवून आणू शकतात. आणि प्रत्येक अपयश एक नवीन सुरुवातीची संधी व दिशा देत असते. आणि वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य ठेवून एखादे कार्य केल्यास कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला मदत ही मिळतच असते. म्हणून घड्याळाच्या काट्यावर नाही तर स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. वेळ नक्कीच बदलते आणि बदलवता पण येत असते. म्हणून यशस्वी होण्यासाठी चुकणे आणि शिकणे हे दोन्ही महत्त्वाचे असते. आणि प्रयत्न करत राहा. जे करायचे आहे ते एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस ते नक्कीच होणार आहे. आणि प्रश्न कुठलाही असो कधीच एकटा येत नाही, तो उत्तराला बरोबर घेऊनच येत असतो. म्हणून अखंडपणे चालू असणारा नदीचा पाण्याचा प्रवाह पर्वतालाही फोडून स्वतःचा मार्ग निर्माण करतो. आणि त्यामुळे प्रयत्न करणे अजिबात तुम्ही सोडले नाही पाहिजे. आणि आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची भीती नसावी, कारण संकटे ही तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी येतात. आणि जो या परीक्षेला सामोरे जातो तो आयुष्य यशस्वीपणे होतोच आणि यशस्वी जीवन तो जगतच असतो. म्हणून ते करा जे जग करण्याची हिंमत दाखवत नाही. कारण या जगात खेळाडू खूप आहेत, पण तुम्ही खेळणारे आणि खेळ जिंकणारे गेम चेंजर व्हा. आणि नक्कीच तुम्ही जीवनामध्ये मग यशस्वीरित्या पार पाडाल आणि सर्व काही नीट तुमचं होऊन जाईल.
आणि एकाग्र चित्ताने केलेले कोणतेही काम हे आपल्याला यश मिळवून देते. कारण जिथे समर्पण, त्याग, कष्ट असते तिथे परमेश्वर तुम्हाला मदत नक्कीच करत असतो आणि परमेश्वर आपल्या पाठीमागे नक्कीच असतो. कारण स्वामी हे आपले कष्ट बघत असतात आणि स्वामी समर्थ हे आपल्याला सर्व काही मदतही करत असतात. फक्त आपण कष्ट हे प्रामाणिकपणे नक्कीच केले पाहिजे. कोणताही निर्णय घेत असताना तो तुम्ही स्वतःचा घ्या. आणि कारण आयुष्य तुम्हाला जगायचे आहे. दुसऱ्यांच्या निर्णयाने आयुष्य जगाल तर स्वतःची ताकद तुम्हाला कधीच समजणार सुद्धा नाही. म्हणून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा. कारण दुसऱ्यांची नक्कल करणाऱ्यांची नोंद इतिहासात ठेवत नाही. आणि संधीची वाट बघताना निराश होऊ नका. पण जेव्हा मिळेल ना तेव्हा स्वतःला सिद्ध असणे आणि स्वतःला असे सिद्ध करून दाखवा की संपूर्ण जग तुमच्याबरोबर नतमस्तक होईल. आणि जुनी कार्यपद्धती, तंत्रज्ञान यात आपल्याला बदलत्या काळानुसार बदल करावे लागतात. आणि जर आपण आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल स्वीकारले तरच आपण आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी मात्र होऊ शकतो. आणि कितीही हुशार लोकांसोबत बसा पण अनुभव मैदानात उतरल्याशिवाय नक्कीच येत नाही. आणि देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले. फक्त अट एक घातली म्हणजे झिजेल प्रयत्न करेल तोच यात चमकेल आणि तोच पुढे सुद्धा जाईल. म्हणून महत्वाकांक्षा, ध्येय असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा आणि धैर्य हे पूर्ण सुद्धा होत नाहीत. म्हणून जीवनात जर कठीण प्रसंगांना सामोरे तुम्हाला जावे लागत असेल ना तर नशीबवान समजा. कारण निराश होऊ नका. कारण कठीण रस्ते सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात आणि सुंदर निसर्ग आणि सुंदर जीवन आपल्याला ते दाखवत असतात. म्हणून परिस्थिती कशी असू द्या पण जिंकण्याची आशाच इतकी तीव्र ठेवा की जिंकण्याशिवाय तुमचा दुसरा पर्यायच तुमच्याकडे उरला नाही पाहिजे. आणि एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची, त्यागाची अनेक वर्षे असतात. आणि ती वर्षे हे कुणाला माहिती नसतात आणि कुणासाठी ती कुणाला सांगत सुद्धा नाही. कारण तो यशस्वी झाल्यावरच ते दिसून येत असते. म्हणून मनोबल व नैतिक धैर्य ही संकटातून बाहेर काढणारी दुधारी शस्त्रे आहेत. आणि कठीण परिस्थितीत जीवनात जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग दाखवू शकत असेल तर तो असतो तुमचा अनुभव. आणि तुमचा अनुभव सर्वात मोठा असतो. म्हणून संघर्ष अवश्य थकवतो पण आपल्याला आयुष्यात येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी तयार करत असतो. आणि द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो. म्हणून मेहनत नावाचा मित्र सोबत असला की अपयश नावाच्या शत्रूची भीती आपल्याला वाटत नसते. आणि जगाने वेड्यात काढलेली माणसे पुस्तकाच्या धड्यात सापडत असतात. आणि म्हणून आयुष्यात खडतर काळात केलेला संघर्ष, त्यातून आलेले अनुभव आपल्याला ध्येय प्राप्त करण्यास मदत करत असतात. आणि प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असते असे नसते. कधीतरी उतारावरून खाली आल्यावर एक नवीन मार्ग सापडतो आणि जो आपल्याला योग्य दिशा दाखवत असतो. म्हणून काय करायचे हे ठरले की कसे करायचे याचा मार्ग सापडत असतो. आणि संकटात कुठेतरी संधी दडलेली असते. त्या संधीचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे आणि त्या फायदा करता सुद्धा आला पाहिजे. म्हणून देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो. मग तो आधाराचा एक शब्द असो व अडचणींच्या वेळी दिलेला मदतीचा हात असतो. नक्कीच तो देवच देत असतो आणि देवच त्या व्यक्तींना आपल्या आयुष्यात सुद्धा पाठवत असतो. म्हणून परिस्थिती नावाची शाळा जी असते ना ती माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देत असते आणि तीच योग्य शिकवतही असते. आणि परिस्थितीवरूनच सर्व लोक शिकत जातात आणि सर्व लोक चांगली कामगिरी सुद्धा करतात. म्हणून ताकदीसोबत जबाबदारी येते. जबाबदारीची जाणीव असेल तर ताकद सार्थकी लागते. म्हणून मित्रांनो, इतिहासात भविष्य शोधत बसायचे की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे आणि ते आपणच करू शकतो. म्हणून आयुष्यात चढ उतार येतात, हा आयुष्याचा एक भाग आहे. म्हणून तुम्ही प्रयत्न करणे मात्र सोडू नका आणि प्रयत्न नक्कीच करत राहा. नेहमी सकारात्मक विचार करा, कारण सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्यास नक्कीच मदत करेल. आणि ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार नक्कीच सुरू करतील. आणि जीवन जगण्याचे दोन मार्ग बनवा. एक जे आवडते ते साध्य करा आणि दुसरा जे साध्य केले आहे ते आवडीने तुम्ही जगायला शिका. जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे. जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून प्रारंभ हा लहान असला तरी सातत्याने केलेले प्रयत्न आपल्याला गोड फळ देत असतात. आणि कार्यात यश मिळो न मिळो प्रयत्न करण्यात कुचराई करू नका. आणि छोट्या प्रयत्नांनी केलेली सुरुवात तुम्हाला मोठे यश नक्कीच मिळवून देते. आणि 1000 मैलांचा प्रवास एका पुढे ठाकलेल्या पावलाने आणि त्या सुरू होत असतो. म्हणून मित्रांनो, प्रेरणा ही तुम्हाला सुरुवात करून देण्यास उपयुक्त ठरते आणि सवयी ज्या आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यास मदत करत असतात. म्हणून
पुन्हा नव्याने सुरुवात हे निसर्गा इतके सुंदर दुसरे कोणी शिकवत नाही. आणि म्हणून आपण पुन्हा नव्याने सुरुवात केली तर आपण यशापर्यंत नक्कीच पोहोचत असतो. आणि कोणत्याही क्षेत्रात तुमची वाटचाल कशी होईल याची चिंता करत बसू नका. कारण सूर्य रोज मावळताना दिसतो पण कधीच मावळत नसतो. जे नाव आहे त्याबद्दल आभार माना आणि जे चांगले होत आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद करा. पण जे मिळवायचे आहे ते मिळवल्याशिवाय शांत बसू नका आणि त्यासाठी प्रयत्न करत राहा. संधी अनेकदा आपले दार थोठावत असते आणि ती पकडणे आणि तिचा वापर करणे हे आपल्या हातातच असते. म्हणून हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा आणि जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावे लागते. आणि इतकेच फक्त तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, अपयश संध्याकाळी विसरून जायचे असते. कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी देत असते आणि ती यशापर्यंत तुम्हाला नक्कीच पोहोचत असते. म्हणून जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडून आणू शकते आणि तीच गोष्ट तुम्ही नक्कीच केली पाहिजे. फक्त चुकीच्या मार्गाने आपण गेले नाही पाहिजे आणि चांगला मार्ग निवडून चांगल्या मार्गाने जर आपण गेलो तर आपण चांगल्याच गोष्टी आत्मसात करू आणि चांगल्याच गोष्टी आपल्या वाटेला सुद्धा येतील. म्हणून मनाच्या शांतीला सुखाचे पीक नक्कीच येऊ शकते. फक्त मन आपलं एकदम शुद्ध आणि चांगलं असलं पाहिजे आणि चांगले विचार आपल्या मनामध्ये सुद्धा असले पाहिजे. म्हणून सर्वात सुखी लोक सर्वात जीवन चांगलं जगत असतात. तुमच्या जीवनातही तुमच्या सुखाच्या वाटेत तुमचे स्वतःचे विचार आणि मानसिक प्रतिमांशिवाय कोणताच अडथळा नसतो. म्हणून तुम्ही सर्वात सुखी लोक जीवन जे जगत असतात ना तसंही जीवन तुम्ही जगू शकतात. फक्त तुम्ही एकरित्या चांगलं काम करत राहिलं पाहिजे आणि कर्म चांगली ठेवली पाहिजे. सर्वात सुखी व्यक्ती ती असते जी तिच्यातील सर्वोत्तम गुणांना गोष्टींना बाहेर आणते आणि त्याचा विकास करते आणि त्याचा व्यवहारात उपयोग करते. सुख आणि सद्गुण परस्पर पूरक आहेत. सर्वोत्कृष्ट लोक सुखी असतात असे नव्हे तर जे यशस्वी जीवन जगण्याच्या कलेत निष्णात आहेत आणि हे देखील सर्वात सुखी असतात. आणि तुमच्यातील सर्वोच्च व सर्वोत्तम गुणांच्या रूपात ईश्वर तुमच्यात वास करतो आणि तुमच्यातला ईश्वराचे प्रेम, प्रकाश, सत्य आणि सौंदर्य अधिकाधिक व्यक्त होऊ द्या. आणि या जगात सर्वाधिक सुखी असलेल्या व्यक्तींपैकी तुम्ही सर्वात सुखी व्यक्ती असाल. आणि महान स्थितप्रज्ञ ग्रीक तत्वचिंतक एपिस्केडेस म्हणतात की मानसिक शांती आणि सुखाचा एकच मार्ग आहे. म्हणून त्याला नेहमी तुमच्या हाताशी असू द्या. आणि जेव्हा तुम्ही भल्या पहाटे जागे होता तेव्हा दिवसभर आणि जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा कोणत्याही बाह्य गोष्टींच्या प्रभावाखाली येऊ नका आणि तर त्या सगळ्यांना ईश्वरचरणी समर्पित मात्र नक्कीच करा. म्हणून तुम्ही सुखाच्या पायऱ्यांचा सारांश हा समजला पाहिजे आणि तो जाणून घेतला पाहिजे. नक्कीच तुम्हाला सुख लाभेल आणि सर्व तुमची भीती पळून जाईल. सतत भीती, चिंता, राग, द्वेष आणि अपयशाच्या विचारात घडून गेलेल्या तुम्ही दुःखी व खिन्न बनाल. आणि लक्षात ठेवा की तुमचे जीवन तसेच असेल जसे त्याला तुमचे विचार बनवतील. आणि जगातील सगळी संपत्ती देऊनही तुम्ही सुख विकत घेऊ शकत नाही. आणि काही धनपती सुखी आहेत पण काही दुःखी. त्यांच्याजवळ कमी पैसा आहे असे बरेच लोक सुखी आहेत आणि तर काही दुःखी आहेत. काही विवाहित लोक सुखी आहेत तर काही दुःखी आहेत. आणि सुखाचे साम्राज्य तुमच्या विचारात आणि भावनेत असते. म्हणून सुख शांत मनात फोफावणारे पीक आहे. तुमच्या विचारांचा नांगर शांती, संतुलन आणि सुरक्षा आणि दैवी मार्गदर्शनाच्या धक्क्याला बांधा आणि तुमचे मन सुखाची निर्मिती नक्कीच करेल. तुमच्या सुखात कोणताच अडचण नसतो. सुखासाठी बाह्य वस्तूंचे कारण लाभत नाही, ते परिणाम आहेत, कारण नाहीत. तुमच्यात आत असलेल्या एकमेव रचनात्मक सिद्धांतापासून सुखाचे सूचक चिन्ह मिळवा. आणि तुमचा विचार हे कारण आहे आणि एक नवीन कारण नवीन परिणामाचे सर्जन करतो. म्हणून सुख निवडा. सर्वात सुखी व्यक्ती ती आहे जी तिच्यातील सगळ्यात उत्तमोत्तम व सर्वोच्च गोष्टींना व्यक्त करते. आणि प्रत्येक व्यक्तीत ईश्वर सर्वोच्च आणि परम उत्तम आहे. म्हणून कारण ईश्वराचे साम्राज्य तुमच्या हृदयात सुद्धा आहे. म्हणून तुमच्या अचेतन मन आणि सुसंवादी मानवी संबंध आहेत. म्हणून या विचारांमध्ये तुम्हाला एक महत्त्वपूर्ण संकल्पना समजली असेल. तुमच्या अचेतन मन ही एक रेकॉर्डिंग यंत्रणासारखी असते जे त्याच्यावरील रेकॉर्ड केलेले ठसे विश्वासूपणे जसे तसे पुन्हा साकार करते. आणि याचं करण्यासाठी तुम्हाला सुवर्ण नियम तुमच्या इतरांशी असलेल्या संबंधात सुसंवादी व संतुलन निर्माण करण्यात व ते टिकवून ठेवण्यात केंद्रस्थानी असतो. म्हणून इतरांनी तुमच्यासाठी ज्या गोष्टी कराव्यात असे तुम्हाला वाटते त्या तुम्ही सुद्धा त्यासाठी करा. आणि या शिकवणुकीत आंतरिक व बाह्य या दोन्ही अर्थ आहेत. आणि आंतरिक अर्थाचा संबंध तुमच्या चेतन व अचेतन मनाच्या परस्पर संबंधाशी आहे. आणि या संदेशाच्या अर्थानुसार
तुमच्याबद्दल लोकांनी जसा विचार करावा असे तुम्हाला वाटते तसेच विचार तुम्ही त्यांच्याबद्दल करा, आणि तुमच्याबाबत लोकांना जे वाटते असे तुम्हाला वाटते अगदी तसेच तुम्हाला त्यांच्याबद्दल वाटू द्या. म्हणून लोकांनी तुमच्याशी जसे वागावे असे वाटते तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा. आणि उदाहरणार्थ, तुमच्या कार्यालयातील एखाद्या व्यक्तीसमोर तुम्ही खूप नम्रतेने आणि शालीनतेने वागता, पण तिची पाठ वळली की तुम्ही मनात तिची टीका करता आणि तिच्यावर चिडता. असे नकारात्मक विचार तुमच्यासाठी अतिशय विघातक विध्वंसक असतात, आणि असे वागणे म्हणजे विष प्राशन करण्यासारखे आहे. आणि त्यातून निर्माण झालेली ऊर्जा तुमचे बळ, तुमचा उत्साह व ताकद, मार्गदर्शन आणि सद्भाव शोधून घेते. आणि असे नकारात्मक विचार आणि भावना तुमच्या अचेतन मनात उतरून तुमच्या जीवनात सगळ्या प्रकारच्या अडचणी आणि आजार निर्माण करतात. म्हणून इतरांशी सुखद संबंधाची गुरुकिल्ली असते. मूल्यांकन करू नका, यासाठी की तुमचे मूल्यांकन होऊ नये, कारण तुम्ही जसे मूल्यांकन कराल तसेच तुमचे मूल्यांकन होईल. आणि ज्या परिणामाने तुम्ही इतरांना मोजाल त्याच परिणामाने तुमचेही मोजमाप नक्कीच होणार आहे. म्हणून या ओळीचा बारकाईने अभ्यास करून त्यातील सत्याची अंमलबजावणी करा, आणि हीच इतरांशी सुसंवादी संबंध स्थापन करण्याची गुरुकिल्ली मात्र नक्कीच आहे. आणि मूल्यांकन करणे म्हणजे विचार करणे, मनातल्या मनात विशिष्ट मानसिक निष्कर्ष काढणे. आणि इतर व्यक्तींबद्दल तुमच्या मनात असलेला विचार हा केवळ तुमचा आहे, कारण तुम्ही तो विचार करीत आहात. म्हणून तुमचे विचार सर्जनात्मक असतात, आणि त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीबद्दल जसा विचार करता व तुम्हाला जे वाटते तेच तुमच्या अनुभवास येते, आणि तुम्ही इतरांना जी सूचना देता तीच तुम्ही स्वतःलाही देत असता. कारण तुमचे मन एक सर्जनशील माध्यम आहे. म्हणूनच असे म्हटले गेले आहे की तुम्ही जसे मूल्यांकन कराल तसेच तुमचे मूल्यांकन केले जाईल. आणि याचा अर्थ असा होतो की इतरांसाठी तुम्ही जे मानदंड व मोजमाप लागू करतात तेच मापदंड व मोजमाप तुम्ही तुमच्या अचेतन मनात निर्माण करता, आणि जे नंतर तुम्हाला लागू पडतात. म्हणून एकदा तुम्हाला हा नियम कळला व तुमचे अचेतन मन कसे कार्य करते हे समजले, म्हणजे मग तुम्ही इतरांबद्दल योग्य विचार करण्याची, चांगल्या भावना बाळगण्याची व योग्य रीतीने वागण्याची काळजी घ्याल. कारण असे करून तुम्ही तुमच्या स्वतःसाठी योग्य विचार, भावना आणि कृतीची निर्मिती करीत आहात. आणि तुम्ही इतरांना जे मोजमाप लावाल त्याने तुमचेच मोजमाप नक्कीच केले जाईल. आणि तुम्ही इतरांसाठी काही चांगले केले तर तेच त्याच प्रमाणात तुमच्याकडे परत सुद्धा येईल. म्हणून हा निसर्गाचा नियम आहे, आणि हा कर्माचा फेरा आहे, हे सगळ्यांनाच भेटणार आहे. म्हणून वाईट केले तरी हे याच नियमानुसार त्याच प्रमाणात तुमच्यावर उमटेल. आणि जर एखाद्या दुसऱ्याला फसवले, धोका दिला, आणि तो स्वतःलाच फसवीत असतो, धोका देत असतो, त्याच्या मनातील अपराध भाव आणि नुकसानाची मनोदशा कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांच्या स्वतःसाठीच नुकसान आमंत्रित करेल. आणि त्यांचे अचेतन मन त्यांची मानसिक कृती रेकॉर्ड करते व त्यांच्या मानसिक हेतूनुसार किंवा प्रेरणेनुसार त्याला प्रतिसाद देते. म्हणून तुमचे अचेतन मन हे निपक्षपाती आणि अपरिवर्तनीय असते. ते कोणत्याही व्यक्तीचा मुलाहिजा बाळगत नाही, तसेच कोणत्याही प्रकारच्या धार्मिक पंथाची वा संस्थेची पर्वा करीत नाही. ते ना कनवाळवाये ना खुंची. तुम्ही इतरांबाबत जे विचार कराल, अनुभवाल व जसे वागाल ते सगळे शेवटी तुमच्यावर उलटणार आहे. म्हणून दैनंदिन बातम्यांनी त्याला आजारी पाडले आहे. अशी गोष्ट आहे ती आपण ऐकूया. ती म्हणजे आता स्वतःचे निरीक्षण करायला लागा. तुम्ही लोकांना, परिस्थितीला किंवा घटनांना कशी प्रतिक्रिया करता व याचे निरीक्षण करा. नंतर त्याचा अभ्यास करा. मग ते म्हणून त्यांनी नोंद एका वहीत करून घ्या. आणि तुमच्या दिवसभराच्या घटनांना व बातम्यांना कधीचा प्रतिसाद देता, आणि बाकीचे सगळे लोक चुकीचे व तुम्ही एकटेच बरोबर असलात तरी काही फरक पडत नाही. जर एखाद्या बातमीने तुम्ही विचलित झाला तर तो तुमचा दोष आहे, कारण तुमच्या नकारात्मक भावनेने तुमची शांती आणि सद्भाव हिरावून घेतलाय. आणि एका स्त्रीने मला तिच्या नवऱ्याबाबत मी तिला मदत करावी म्हणून मला पत्र लिहिले असे लेखक म्हणतात. आणि तिने विचारले आणि तिने सांगितले सुद्धा की एका वर्तमानपत्रातील ठराविक कॉलम लिहिणाऱ्यांची बातमी वाचून तो प्रत्येक वेळी रागाने वेढा होतो. आणि तिने पुढे सांगितले की त्याच्या उच्च रक्तदाबासाठी ही रागाची आणि दडपलेल्या आक्रस्ता वेळेची सततची प्रतिक्रिया धोकादायक होती. आणि त्याच्या डॉक्टरांनी त्याला आधीच सांगितले होते की त्याने त्याचा ताण कमी करण्याची सवय लावून घ्यायला हवी. मग मी त्या माणसाला माझ्याकडे बोलावले आणि त्याचे मन कसे कार्य करते हे मी त्याला समजावून सांगितले. आणि म्हणून त्याला समजले की वर्तमानपत्रातील एखादे लेख वाचून डोक्यात राग घालून घेणे भावनिकदृष्ट्या अपरिपक्वाचे लक्ष आहे. आणि ते लक्षण होते, पण त्याला हे माहीत नव्हते की त्याचा राग त्याच्या मनासाठी व शरीरासाठी भरपूर काही हानिकारक होता, आणि भरपूर काही गोष्ट तो त्याच्याकडून घेत सुद्धा होता. म्हणून त्याला पटू लागले
की जरी तो पत्रकाराशी राजकीय दृष्ट्या किंवा इतर कोणत्याही बाबतीत सहमत नसेल तरी त्याने त्या पत्रकाराला त्याचे विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य द्यायलाच हवे. आणि तसेच त्या पत्रकाराने त्याला ते स्वातंत्र्य द्यायला हवे की त्याच्या विधानांशी असहमती दर्शवणारे पत्र तो त्या वर्तमानपत्राकडे पाठवू शकतो. आणि त्याला हे समजले की तो अप्रिय न होताही असहमत होऊ शकतो आणि त्याला हे साधे सत्य उमगले की मग इतर कोणाच्या म्हणण्याच्या किंवा वागण्याचा त्याच्यावर कोणताही परिणाम होऊ शकत नाही. पण इतरांनी काय म्हटले किंवा केले याबाबत त्याची स्वतःची प्रतिक्रिया महत्त्वपूर्ण असते. आणि या स्पष्टीकरणाने त्या माणसाला इलाजाला मदत झाली आणि त्याला कळाले की थोड्याशा सरावाने तो त्याच्या सगळ्या व सकाळच्या आक्रस्ताळेपणावर ताबा ठेवू शकतो. आणि त्याच्या पत्नीने नंतर मला सांगितले की आता तर तिचा नवरा त्याच्या लेखकाच्या त्याला अजिबात न आवडलेल्या लेखाला हसण्यावर नेऊ लागलाय. आणि इतकेच नव्हे तर त्याच्या लेखांना आतापर्यंत इतक्या तीव्रतेने प्रतिक्रिया देण्याबद्दल स्वतःवरही हसायला शिकलाय. आणि आता वर्तमानपत्रातील कोणत्याही लेखात त्याला विचलित करण्याची, चिडायला किंवा रागवायला लावण्याची ताकद नव्हती. त्याच्या भावनिक संतुलतेमुळे आणि शांतीमुळे आता त्याचा उच्च रक्तदाब बऱ्याच नियंत्रणात आला होता. मला स्त्रियांचा तिरस्कार वाटतो पण पुरुष आवडतात असं एक व्यक्तीची कहाणी आहे, ती आपण ऐकूया. सितिया आर एका मोठ्या कंपनीतील कार्यकारी सचिव होती. ती माझ्याकडे सल्ल्यासाठी आली असे लेखक म्हणतात, कारण तिला तिच्या कचेरीतील काही स्त्रियांबद्दल खूप कटुता वाटायची आणि तिला खात्रीने वाटत होते की त्या तिच्या पाठीमागे तिच्या चुगल्या निंदा करतात आणि तिच्याबद्दल खोट्या नाट्या गोष्टी पसरवतात. आणि मी तिला विचारले असता तिने कबूल केले तिला इतर स्त्रियांशी असलेल्या संबंधातही बऱ्याच अडचणी होत्या. आणि ती म्हणाली, मला स्त्रियांचा तिरस्कार वाटतो पण मला पुरुष आवडतात. आणि मी तिच्याशी अधिक बोलल्यावर मला आढळून आले की तिच्या हाताखालच्या लोकांशी खूप रागीट, चिडचिड्या आणि उद्दाम भाषेत बोलायची आणि तिच्या बोलण्यात दंभ आणि दर्प झळकायचा आणि तिच्या बोलण्याचा ढंग बऱ्याच जणांना दुखवायचा सुद्धा. पण तिला त्याची जाणीवच नव्हती. आणि तिच्यासाठी एकच मुद्दा महत्त्वाचा होता, तो म्हणजे तिच्या सहकाऱ्यांना तिच्या अडचणीत वाढवण्यात आनंद वाटत होता. आणि जर तुमच्या कचेरीतील किंवा फॅक्टरीतील सगळेच लोक तुम्हाला चिडायला लावत असतील तर मग अशी शक्यता नाही का वाटत की हा ताप आणि हा क्षोभ एखाद्या अचेतन तशामुळे किंवा मग मानसिक प्रश्नामुळे निर्माण झाला असावा. म्हणून आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की तुम्ही कुत्र्यांचा जितका तिरस्कार करता किंवा त्यांना घाबरता तितकीच त्यांची प्रतिक्रिया क्रूर असते. कारण प्राणी तुमच्या अचेतन लहरींना, कंपनांना ओळखून घेतात व त्याला अनुसरून प्रतिक्रिया देतात. मग याबाबत मानव प्राणी देखील कुत्रा, मांजर आणि इतर प्राण्यांसारखेच संवेदनशील असतात. आणि असे म्हणणे चुकीचे ठरेल का? मग तुम्ही अचेतन कंपने त्यांच्यापर्यंतच पोहोचतात व तेही तशीच प्रतिक्रिया देतात. म्हणून इतर स्त्रियांनी गुन्हा करणाऱ्या या स्त्रीला मी प्रार्थनेची एक पद्धत सांगितली. मी त्याला समजावून सांगितले की जेव्हा मी स्वतः आध्यात्मिक मूल्यांशी तपरूप होईल आणि जीवनाच्या सत्याचे प्रतिपादन करायला लागेल तसा तिचा इतर स्त्रियांबद्दलचा टिकारा आणि टिटकारा पूर्णपणे नाहीसा होईल. आणि तसेच तिचा टिटकारा इतरांना जाणवेल आणि अशा तिची बोलण्याची रीत आणि तिच्या लगबी दूर होतील. म्हणून तिला हे कळल्यावर खूप आश्चर्य वाटले की आपल्या भावनांचे प्रतिबिंब आपल्या बोलण्यात, वागण्यात किंवा लिखाणात आणि जीवनाच्या सगळ्या पैलूत पडत असते. म्हणून आमचे संभाषण झाल्यानंतर सितिनाने तिचे हे ठराविक तापट किंवा द्वेषपूर्ण वागणे बंद केले आणि ती एका विशिष्ट रीतीने प्रार्थना म्हणू लागली व तिच्या कचेरीत ती नियमितपणे, पद्धतशीरपणे आणि इमानदार इताबारे पुढील प्रार्थना म्हणू लागली. तिने अत्यंत यशस्वीपणे वापरलेली प्रार्थना आहे. मी प्रेमपूर्वक, शांतीने आणि सावकाश विचार करते, बोलते आणि वागते. आता मी प्रेम, शांती, सहनशीलता आणि दयाळूपणा माझी निंदा करणाऱ्या सगळ्यांकडे पाठवित आहे. मी माझे विचार सगळ्यांसाठी शांती, सुसंवाद आणि सद्भावात स्थित करत आहे. आणि मी जेव्हा जेव्हा नकारात्मक प्रतिक्रिया करायला जाते तेव्हा तेव्हा मी स्वतःशीच ठामपणे म्हणते, मी माझ्या आंतरिक शांती, सुसंवाद आणि स्वास्थ्याच्या भूमिकेतून विचार करते आणि बोलते आणि वागते. म्हणून मला रचनात्मक बुद्धिमत्ता सर्वतोपरी मार्ग दाखवते आणि माझे नेतृत्व करते आणि माझ्यावर ते राज्य करीत असते. म्हणून या प्रार्थनेचा सरावाने तिचे जीवन बदलले आणि तिला दिसून आले की तिच्या कचेरीतील निंदेचे व तापदायक वातावरण हळूहळू चालले आहे आणि जीवन प्रवासात तिचे सहकारी, तिचे मित्र आणि साथीदार बनले आहेत. आणि तिला या सत्याचा शोध लागला की आपण कोणाला द्वेष देण्यापेक्षा किंवा कोणाला बदलवण्याऐवजी आपण स्वतःलाच बदलायला हवे. आणि त्यांच्या आंतरिक वक्तृत्वाने त्यांची पदोन्नती लांबवली. अशी एक पुढची कथा आहे, त्यातून पण तुम्हाला भरपूर काही बोध घ्यायला मिळेल. एकदा जिम एस नावाचा विक्री अधिकारी माझ्याकडे आला होता असे लेखक म्हणतात
आणि तो ज्या संघटनेत काम करीत होता तेथील सेल्स मॅनेजरमुळे तो फार वैतागला होता आणि जिमला त्या कंपनीत गेल्या 10 वर्षात कोणतीही पदोन्नती किंवा त्याची कोणत्याही प्रकारे कदर केली नव्हती. आणि त्याने मला त्याच्या विक्रीचे आकडे दाखवले आणि ते पाहून हे स्पष्टपणे दिसत होते की त्या क्षेत्रातील इतर विक्री अधिकाऱ्यांच्या मानाने त्यांच्या विक्रीचा आलेख बराच उंचावर होता. आणि त्यांचे म्हणणे होते की असे असूनही त्याला पदोन्नती न मिळण्याचे कारण हे होते की त्याच्या सेल्स मॅनेजरला तो आवडत नव्हता. आणि त्याचा असा दावा होता की त्याला अन्यायाची वागणूक दिली जात होती. आणि कॉन्फरन्समध्ये त्याचा सेल्स मॅनेजर त्याने सुचवलेल्या गोष्टीची टिंगल उडवायचा आणि अनेकदा तो त्यांच्याशी अत्यंत कठोरपणे वागला होता. म्हणून त्यांच्या परिस्थितीची अधिक सविस्तर चर्चा करून मी त्याला सुचवले की या सगळ्यांचे कारण मोठ्या प्रमाणात त्याच्यातच होते आणि त्याच्या अधिकारांबाबत त्यांचे विचार व विश्वास यामुळेच ते त्यांच्याशी त्यांचे वर्णन केल्याप्रमाणे वागत होते. आणि आपण ज्या परिणामाने इतरांना मोजतो त्याच मापाने आपणही मोजले जातो. आणि जिमच्या मानसिक मोजमापनुसार त्याच्या सेल्स मॅनेजर शूद्र पूर्ण व पूर्वग्रह दूषित आणि भांडकुदळ होता. आणि त्या अधिकारांबाबत त्याच्या मनात कडवटपणा आणि शत्रुता काठोकाठ भरली होती. आणि कामावर जात असताना तो सतत त्या अधिकाऱ्याबद्दल मनातल्या मनात निंदा, मानसिक वादविवाद आणि आरोप प्रत्यारोप आणि उघडपणे दोषारोपण करणाऱ्या जोरदार संवादात गर्क असायचा. जिम जे मानसिकरित्या बाहेर देत होता ते अनिवार्यपणे त्यांच्याकडे येणे भागत होते. त्याला कळून आले होते की त्यांचे आंतरिक संभाषण अत्यंत विनाशकारी होते आणि त्यांच्या मनातील अनुच्चारित विचार आणि भावनांची तीव्रता आणि बल तो मनातल्या मनात त्यांच्या सेल्स मॅनेजरची करीत असलेली सततची निंदा व बदनामी हळूहळू त्याच्या अचेतन मनात शिरले होते. आणि या सगळ्यांमुळेच त्याला त्यांच्या वरिष्ठांची नकारात्मक प्रतिक्रिया मिळत होती आणि तसेच इतर अनेक वैयक्तिक, शारीरिक आणि भावनिक विकृती निर्माण होत होत्या. म्हणून माझ्या आग्रहावरून जिम पुढील प्रार्थना वारंवार करू लागला आणि त्याला बदल दिसू लागले. माझ्या ब्रह्मांडाचा मी एकमेव विचारक आहे. माझ्या बॉसबद्दल मी काय विचार करतो यासाठी मीच जबाबदार आहे आणि मी माझ्याबद्दल आणि त्यांच्याबद्दल ज्या रीतीने विचार करतो त्यासाठी माझा बॉस जबाबदार नाही. मी कोणत्याही व्यक्तीला, स्थळाला किंवा गोष्टीला मला अस्वस्थ व विचलित करण्याचा अधिकार वा शक्ती देत नाही. मी माझ्या बॉससाठी आरोग्य, यश, मनाची शांती आणि सुख चिंतितो आणि मी मनापासून त्यांचे भले इच्छितो. आणि मला माहिती आहे की त्याला सर्वतोपरी दैवी मार्गदर्शन लाभत आहे. आणि प्रार्थना मी तो मोठ्याने, सावकाश, शांतपणे आणि भावपूर्ण होऊन म्हणायचा. त्याला माहीत झाले होते की त्याचे मन एका बगीच्यासारखे असते आणि तो त्याच्या बगीचाच्या ज्या प्रकारचे बी पेरील तशीच फळे त्याला मिळत जातील. आणि मी त्याला झोपण्याआधी प्रतिमांकनाची पद्धत आजमावण्यास शिकवले आणि त्याने त्याच्या मनात असे मानसिक प्रतिमाचित्र रेखाटले ज्यात त्याच्या वरिष्ठ त्यांचे चांगल्या कामाबद्दल अभिनंदन करीत होता आणि त्याच्या उत्साहाची आणि उमेदीची प्रशंसा करीत होता. आणि मग त्याने ग्राहकांकडून मिळवलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल त्याची वाखाणकी ही करीत होता. आणि त्याने हे मानसिक चित्र खरे केले आणि खरे झाले आहे अशी अनुभूती निर्माण केली. आणि त्यांच्या बॉसच्या हस्तांदोलनाचा स्पर्श अनुभवला आणि त्याचा आवाज ऐकला आणि त्याला स्मित करताना पाहिले. मग त्याला शक्य होते तितके हे मानसिक चित्र त्याने वास्तविकपणे रंगविले. आणि रोज रात्री तो हे मानसिक चलचित्र पाहायचा आणि तो जाणत होता की त्याचे अचेतन मन एक ग्रहणशील माध्यम आहे आणि ज्यावर त्याचे चेतन प्रतिमांकन उमटणार आहे. आणि हळूहळू एका अशा प्रक्रियेने ज्याला आपण मानसिक व आध्यात्मिक विद्वार्वीकरण जीरपणे म्हणू शकतो आणि ते चित्र त्याच्या अचेतन मनावर अंकित झाले आणि ते आपोआप व्यक्त झाले. आणि काही काळाने जिमला मॅनेजरने त्याला सन फ्रान्सिस्कोला बोलवले आणि त्याचे अभिनंदन करून त्याला विभागणी सेल्स मॅनेजरची पदोन्नती दिली. आणि या पदामुळे त्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये आणखी पगारवाढ बरीच मोठी झाली होती. आणि जेव्हा जिमने त्याच्या बॉसबद्दल त्याच्या कल्पना आणि मूल्यांकन बदलले तेव्हा त्याच्या अचेतन मनाने हे बघून घेतले की त्याचा बॉस त्याच्या बदललेल्या विचारांना कसा प्रतिसाद देईल. आणि म्हणून भावनिकरित्या परिपक्व आपल्याला बनायला पाहिजे आणि भावनिकरित्या आपल्याला कठोर आणि नीट चांगलं बनायला हवं. म्हणून इतर कोणाचे बोलणे तुम्हाला अस्वस्थ करू शकत नाही किंवा चीड आणू शकत नाही. जर तुम्ही त्याला विचलित करण्याची परवानगी देत नाही मग इतर व्यक्ती तुम्हाला एकाच रीतीने व्यक्त करू शकते आणि ती आहे तुमचे स्वतःचे विचार. आणि जर तुम्हाला राग आला तर तुम्ही मनाच्या 4 अवस्थांमधून जात असता आणि जे काही बोलले गेले त्याबद्दल तुम्ही कधी विचार करू लागता आणि तुम्ही रागवायचा निर्णय घेता आणि क्रोधाची भावना उत्पन्न करता. मग तुम्ही कृती करण्याचे ठरवता आणि कदाचित तुम्ही उलट उत्तर देता किंवा कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया देता. आणि तुम्ही पाहिलेच असेल
की विचार, भावना, प्रतिक्रिया आणि कृती या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वतःच्या मनात घडत असतात. आणि भावनिक परिपक्वता म्हणजे काय आणि भावनिकरित्या परिपक्व होणे म्हणजे इतरांच्या टीकेला व द्वेषाला तुम्ही नकारात्मक प्रतिसाद देण्याच्या नैसर्गिक व बालिश प्रवृत्तीला बळी न पडणे. आणि निंदा किंवा अपमान कोणालाही सहन होत नाही. आणि तरीही असे घडले असता कशी प्रतिक्रिया करायची आणि याची निवड करण्यास तुम्ही समर्थ असता. आणि तशाच बालिश प्रकारच्या नकारात्मक प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखणे हीच परिपक्व निवड आहे. आणि नकारात्मक प्रतिसाद देणे म्हणजे इतरांच्या अशा अपमानकारक निंदेच्या व पातळीवर उतरणे आणि त्यांच्या नकारात्मक वातावरणाशी एकरूप होणे असते. आणि तुमच्या जीवनातील तुमच्या ध्येयाशी एकाकार व्हा आणि कोणत्याही व्यक्तीला, स्थानाला किंवा गोष्टीला तुमच्या आंतरिक शांतीच्या, स्थिरचित्ततेच्या आणि झळाळत्या स्वास्थ्याच्या भावापासून विचलित करण्याची परवानगी देऊ नका. सुसंवादी मानवी संबंधात प्रेमाचा अर्थ आहे. मनोविश्लेषण, तंत्रता आणि प्रणेता आणि मानसशास्त्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे स्थान बुश विणाऱ्या सिग्मंड आणि फ्रायडनने सांगितले आहे की मग जर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात त्यात प्रेमाचा ओलावा नसेल तर ते आजारी पडून मृत्यू पावते. आणि प्रेमात समावेश होतो समजूतदारपणाचा, सद्भावनेचा आणि दुसऱ्या व्यक्तीत असलेल्या ईश्वरीय अंशाबद्दल आदराचा. तुम्ही तुमच्या रोमरोमातून जितके प्रेम आणि सद्भाव प्रसारित कराल त्याच्या कितीतरी पटीने वाढवून ते तुमच्याकडे परत येईल. आणि जर तुम्ही इतरांच्या अहला धक्का देऊन चंकाचूर केले, त्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली तर तुम्हाला त्याची सद्भावना मिळू शकणार नाही. आणि या गोष्टीची नेहमी जाण ठेवा की प्रत्येक व्यक्तीला आपल्यावर कोणी प्रेम करावे आणि आपली कोणी प्रशंसा करावी ही गोष्ट हवीशी वाटत असते. आणि जगातील प्रत्येकाला वाटत असते की त्याला महत्त्व दिले जावे. आणि लक्षात असू द्या की प्रत्येक व्यक्तीला त्याची खरी योग्यता काय आहे आणि याची जाणीव असते. आणि तुमच्यासारखेच सगळ्या नवचैतन्य भरणाऱ्या जीवन सिद्धांताच्या अभिव्यक्तीची गरिमा आणि प्रत्येक व्यक्तीबाबतच असते. आणि हे समजून घेऊन जेव्हा तुम्ही इतरांशी प्रेम व सन्मानाने जाणीवपूर्वक वागता तेव्हा तुम्ही त्यांना शक्ती देत असता आणि ती तुम्हाला तुमच्या प्रेमाचा आणि सद्भावनेचा मोबदला देते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट आहे तिला तिच्या प्रेक्षकांचा टिटकारा वाटायचा आणि मग त्यातून ती बाई कशी बरी झाली ते आपण बघूया. मेरी सीने नेहमीच एक सफल अभिनेत्री बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. तिने कॉलेजमध्ये असताना अभिनयाचा अभ्यास केला होता आणि त्यानंतर तिला सुदैवाने तिला माहितीही नसलेल्या अशा एका प्रांतीय थिएटर कंपनीने काम दिले होते. आणि जेव्हा तिने पहिल्यांदा या कंपनीसाठी काम केले तेव्हा प्रेक्षकांनी तिची टर उडवली, नाराज होऊन रागावली आणि तिने ठरवून टाकले की त्या प्रांतातील लोक मूर्ख, अज्ञानी आणि मागासलेले आहेत. आणि तिला त्या सगळ्यांची घृणा वाटू लागली. काही दुःखद अनुभवानंतर कंपनीने तिला कामावरून कमी केले आणि तिथून निघून ती पुन्हा त्या ठिकाणी आली आणि जिथे ती लहानाची मोठी झाली होती. आता तिने अभिनय आणि रंगमंचाला रामराम ठोकला आणि एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करू लागली. एके दिवशी तिला तिच्या एका मित्राने न्यूयॉर्क सिटीतील टाउन हॉलमध्ये एका व्याख्यानासाठी नेले आणि व्याख्यानाचा विषय होता स्वतःचे चांगले कसे राहावे. आणि या व्याख्यानाने तिचे जीवन पार बदलून टाकले. तिला दिसून आले की पूर्वीच्या प्रांतीय कंपनीत तिला आलेल्या अनुभवांना तिने जरुरीपेक्षा जास्त तीव्र प्रतिक्रिया दिली होती. आणि तिने स्वतःशीच कबूल केले होते की त्या नाटकात पहिल्यांदा काम केले ही भूमिका इतकी चांगली नव्हती. आणि तसेच कंपनीची नवीन सदस्य म्हणून ती स्वतः पण हवा तितका उत्कृष्ट अभिनय करू शकेल नसेल. म्हणून प्रेक्षक म्हणून तिच्यासमोर बसलेल्या लोकांचा दोष नव्हता, तर खरा दोष तिने त्याची प्रतिक्रिया ज्या रीतीने स्वीकारून त्यांच्याकडे नकारात्मक ऊर्जेत रूपात ती परत पाठवली त्यात होता. म्हणून तिने पुन्हा रंगमंचाकडे वळून तिचे अभिनेत्री बनण्याचे बालपणापासून पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले. आणि तिने स्वतःसाठी आणि प्रेक्षकांसाठी प्रामाणिकपणे मनापासून प्रार्थना करण्याचा आरंभ केला. आणि रोज रात्री रंगमंचावर पाऊल ठेवण्याआधी ती प्रेम आणि सद्भावनेचा वर्षाव करू लागली. आणि तिने ठामपणे असे मानायची सवय लावून घेतली की दैव शांती सगळ्या उपस्थितींच्या मनात भरून राहिली आहे आणि ते सगळे प्रेरित आणि उन्नत झाले आहेत. म्हणून रंगमंचावर मी जेव्हा उपस्थित असायची तेव्हा मनाने प्रेक्षकांकडे प्रेमतरंग पाठवायचे. आणि आज ती रंगमंचावरील तिच्या कारकिर्दीच्या एका महत्त्वपूर्ण स्थानी पोहोचली आहे. आणि तिने अंतरप्रती सद्भावना आणि सन्मान पाठविला आणि तो त्यांनी तिच्याकडे पाठविला होता. म्हणून अवघड लोकांना सांभाळणे हे श्रेष्ठत्व आहे. म्हणून जगात काही लोकांना हाताळणे अवघड असते आणि अवघड जात असते, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. मित्रांनो, ते मानसिकरित्या विकृत किंवा ताठर असतात आणि त्यांना चुकीच्या विचारांची सवय ही जडलेली असते. आणि काही मानसिक अपराधी असतात जे वादविवाद घालणारे, सहकार्य न करणारे, भांडखोर
आणि उपहास करणारे असतात आणि त्यांच्या मनात जीवनाबद्दल कटुता भरलेली असते आणि ते मानसिकरित्या आजारी असतात. त्यांचे मन विकृत आणि विपरीत बनलेले असते आणि कदाचित त्यांच्या भूतकाळातील अनुभवांमुळे ते तसे बनलेले असतात. म्हणून अशापैकी एखाद्या तुमच्या पदरी पडला तर तुम्ही काय कराल? आणि क्षणभर असा मोह होणे साहजिकच आहे की त्यांच्याशी त्यांच्या समोर आणि त्यांच्यासारखेच वागून त्यांची नकारात्मक ऊर्जा त्यांच्याबद्दलच्या नाश संपत्तीचा रूपात त्यांच्याकडे परत पाठवावी. पण तसे करण्यासाठी आधी तुम्ही तुमची नकारात्मकता स्वतःला द्यायला हवी व त्यामुळे तुमच्यावर होणारे सर्व वाईट परिणाम स्वीकारायला हवेत. आणि म्हणून तसे न करता वाईटाचा बदला चांगुलपणाने द्या. आणि तुम्ही असलेल्या आणि असे केलेल्या तुम्हाला एक असे सुरक्षा कवच लाभते जे त्यांच्या वाईट व अप्रिय वागण्याचा व दृष्टिकोनाचा परिणाम तुमच्यावर होऊ देत नाही. म्हणून तुम्ही त्यांच्याबद्दलची करुणा व त्यांना समजून घेण्याची वृत्ती त्यांना बदलण्याच्या प्रक्रियेला गतिशील करेल. म्हणून दुःखाला सहवास हवा असतो. म्हणून दुःख तुम्ही कितीही करा, तुम्हाला सहवास असला की तुम्हाला त्या दुःखातून मन मोकळेपणाने बाहेर पडता येते. ज्या व्यक्ती विकृत, विफल, द्वेषपूर्ण आणि ताठर असतात त्यांची त्या अपार चेतनेशी असलेली सुसंवादाची लय बिघडलेली असते आणि असे लोक शांतीपूर्ण, आनंदी व सुखी व्यक्तीचा द्वेष करतात आणि त्यांच्याशी खूप चांगले व दयाळूपणे वागणाऱ्यांचीच ते निंदा व बदनामी करतात. म्हणून त्यांचा धिक्कार करतात. यामागे त्यांचा दृष्टिकोन असा असतो की मी इतका दुःखी असताना त्यांनी इतके आनंदी का राहावे. ते त्यांना त्यांच्या पातळीवर खाली ओढू इच्छितात आणि ती जुनी म्हण असूनही लागू पडते. दुःखाला सहवास हवा असतो. आणि हे सत्य तुम्हाला समजले म्हणजे तुमच्या आणि त्यांच्या वागण्याने अस्वस्थ न होता तुम्ही अविचल, शांत आणि स्थिर नक्कीच राहू शकता. लंडनमध्ये माझ्या व्याख्यानाला उपस्थित असलेल्या एका ब्रुस टी नावाच्या गृहस्थाने मला याबाबत त्यांचा अनुभव सांगितला असे लेखक म्हणतात. आणि तो जिथे राहत होता तिथला परिसर सुंदर करण्यासाठी झटणाऱ्या एका ऐच्छिक स्वयंसेवी संघटनेचा तो एक सक्रिय कार्यकर्ता होता. आणि त्यांच्यासारखे संघटनेचे अधिकतर सदस्य बागा लावण्यात, वाईट परिस्थितीला रंब बनवण्यात आणि मोकळकणीस आलेल्या इमारतींना दूर करण्यास सरळ रस घेणारे होते आणि त्यासाठी झटणारे होते. पण का कोणास ठाऊक त्यांच्यातील एक सदस्य नेहमीच इतर कोणीही सुचवलेल्या उपाययोजनेला सतत विरोध करायचा आणि यावर कळस म्हणजे तो नेहमी इतरांच्या हेतूबद्दलच वाईटच बोलायचा. म्हणून त्यांच्यामुळे त्या संघटनेच्या बैठकांचे वातावरण इतके वाईट होऊन जायचे की हळूहळू प्रत्येक बैठकीतील सदस्यांची उपस्थिती घटू लागली. आणि इतर काही सदस्य ब्रुसकडे आले आणि त्यांनी ब्रुसला सुचवले की या सगळ्यांनी एकत्र येऊन त्या आगाऊ माणसाला संघटनेतून हाकलून लावावे. आणि तो त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देणारच होता. म्हणून इतक्यात त्याला जाणवले की असे करणे म्हणजे त्या माणसाला वक्र दृष्टीला स्वतःच्या चिरस्थायी करणे होईल. आणि म्हणून त्या खडूस माणसाला हाकलून लावण्याऐवजी तो आता पूर्णपणे बदलला आहे आणि सगळ्यांना हवासा वाटणारा, सहकार्य करणारा आणि समूह सदस्य बनला आहे असे परिमांकित करू लागला. आणि प्रत्येक बैठकीच्या आधी ब्रुस एका शांत कोपऱ्यात जाऊन म्हणायचा, मी माझ्या आतील शांती व सुसंवादाच्या तत्वाला अनुसरून विचार करतो आणि बोलतो आणि वागतो आहे. आमच्या संघटनेच्या उद्दिष्टांशी बांधले गेलेले सगळे देखील एक दैवी व्यवस्थेद्वारे तसेच वागत आहेत आणि ते दयाळूपणे व हेतुपूर्वक वागत आहेत. आणि आमच्यात काही विसंवाद नाही आणि अप्रियता नाही. आणि आम्ही जे करीत आहोत त्या सगळ्यात एक सर्जनात्मक बुद्धिमत्ता आम्हाला वाट दाखवते आहे आणि मार्गदर्शन करते आहे, म्हणून आमच्यावर राज्य करते आहे. म्हणून ब्रुसने असे सुरू केल्यानंतर अनेक आठवड्यांनी इतके त्रासदायक ठरलेल्या त्या व्यक्तीने एक नवीन प्रस्ताव सुचविला. आणि त्याने तो प्रस्ताव अशा मान्य करण्याऐवजी आणि सहकार्याच्या शैलीने मांडला आहे की त्याला संघटनेच्या प्रत्येकाची मान्यता मिळाली. आणि यामध्ये त्याला संघटनेबाहेर काढू इच्छिणाऱ्यांना देखील समावेश होता. म्हणून आपल्याला ते काही गोष्टी नकारात्मक असतात त्या आपल्या सकारात्मक बनवावे लागतात आणि बनवाव्यास ते लागत असतात. म्हणून सहानुभूतीचा मानवी संबंधात उपयोग होत असतो. नुकतीच एलिसो नावाची एक तरुणी मला भेटली असे लेखक म्हणतात. आणि तिने सांगितले की ती जिथे काम करत होती तिथे काम करणाऱ्या दुसऱ्या एका तरुणीचा ती दीर्घ काळापासून तिरस्कार करायची. आणि त्याचे कारण होते की ती तरुणी एलिसपेक्षा अधिक सुंदर, आनंदी आणि अधिक समृद्ध होती. आणि त्यात हद्द तेव्हा झाली की जेव्हा त्या तरुणीचा साखरपुडा तिच्या कंपनीच्या त्या मुख्य अधिकारीशी झाला आणि तो तिला खूप काळापासून आवडायचा. त्या दोघांचे लग्न झाल्यानंतर एक दिवस तिला न आवडणारी तरुणी कामावर आली आणि तेव्हा तिच्या सोबत एक छोटी मुलगी होती. आणि ही मुलगी तिला तिच्या आधीच्या लग्नापासून झालेली होती. आणि एलिसला हे माहीत नव्हते की तिच्या सहकारी तरुणीचे आधीच लग्न झाले होते व तिला एक मुलगी होती. आणि काही जन्मजात दोषामुळे त्या मुलीच्या पायांच्या स्टीलची पट्टी लावलेली होती. आणि त्या मुलीचे तिच्या आईशी झालेले बोलणे एलिसच्या कानावर पडले. आणि मम्मी, माझे नवे वडील व ते पण इथे जर काम करतात ना, आणि मला ही जागा खूप आवडली कारण मी त्यांच्यावर प्रेम करते आणि अशा लोकांनी ती भरलेली आहे.
म्हणून मित्रांनो, मग त्यावेळी त्या मुलीने जणू माझ्या हृदयात घात घातला आणि एलिसने मला सांगितलं की मी समजू शकत होते की तिला किती आनंद वाटत असेल. मला अचानक जाणीव झाली की ज्या गोष्टी मला माहिती नव्हत्या, अशा विपरीत परिस्थितीत राहूनही ती स्त्री किती आनंदी होती. आणि अचानक मला तिच्याबद्दल प्रेम वाटू लागले आणि मी तिच्या जवळ गेले आणि जगातील सर्व सुखे तिला मिळावीत असे चितिले आणि मी तसे मनापासून इच्छित होते. म्हणून ज्यावेळी तुम्हाला इतरांना हानी पोहोचवण्याचा किंवा इतरांबद्दल वाईट विचार आणि करण्याचा मोह होईल, त्यावेळी स्वतःला मानसिकरित्या मोजेसज आणि मनाशी एकाग्र करा आणि दिलेल्या 10 आज्ञांचा दृष्टिकोनातून विचार करा व तुम्हाला सहजपणे इतरांचा हेवा वाटू शकेल. आणि तुम्हाला त्यांचा द्वेष करीत असाल किंवा त्याला तुम्हाला तिरस्कार वाटत असेल तर नक्कीच तुम्ही देवाच्या मनाशी सहानुभूती साधून त्याचा विचार करा आणि मग तुम्हाला त्यांच्या या शब्दातील सत्याची प्रचिती येईल आणि परस्परावर प्रेम तुम्ही नक्कीच करायला लागाल. आणि तुम्ही जर प्रेम तसे केले तर तुम्हाला त्याचा अनुभव सुद्धा येईल. म्हणून ते बोटचेपणाचा कधीच विजय होत नाही. लोकांच्या रडण्या भेकण्याला, आदळआपट करणाऱ्या किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या भावनिक दबावाला बळी पडून त्यांना तुमचा फायदा घेऊ देऊ नका. असे वागणारे लोक हुकुमशहा असतात आणि जे तुम्हाला गुलाम बनवून त्यांच्या मनासारखेच वागायला भाग पाडतात. दृढ पण दयाळू बना आणि त्यांच्या मागण्यापुढे मान तुडवू नका. आणि असे इतरांना तुटक करणे कधीच जिंकत नसते. आणि त्यांच्या अपराधात, स्वार्थीपणात आणि मालिक हक्काच्या हव्यासात भागीदार बनायला नकार द्या. आणि तुम्ही या पृथ्वीवर तुमच्या आदर्शाच्या पूर्तीसाठी आणि जीवनाचे शाश्वत सत्य आणि सनातन आध्यात्मिक मूल्यांशी प्रामाणिक राहण्यासाठी आला आहात. आणि तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांपासून विचलित करू शकेल असा अधिकार जगातील कोणत्याही व्यक्तीला देऊ नका. तुमच्यातील सुप्त प्रतिमा जगासमोर प्रकट करणे व ते करण्यातून मानवतेची सेवा करणे हे तुमचे उद्दिष्ट आहे. आणि ईश्वरावर तुम्ही फक्त विश्वास ठेवा. सर्व काही तुमचं नीट होऊन जाईल आणि सर्व काही चांगलेच होणार आहे. या भक्तावर, या विश्वासावर ठाम राहा. नक्कीच स्वामी तुम्हाला मदत करतील आणि स्वामी नक्कीच तुम्हाला दर्शन सुद्धा द्यायला येतील. म्हणून स्वामींवरचा विश्वास असाच असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर नक्कीच करा. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.